नमस्कार. माझं नाव देवेंद्र भास्कर शेलार. शिरोडकर हायस्कूलचा माजी विद्यार्थी. 1986 ची बॅच. आम्हाला ह्या वर्षी आमचं राज्य म्हणून ओरिसा राज्य मिळालंय. तर मी शाळेचा एक स्टुडंट आहे आणि मी फील्डमध्ये ग्राउंड कोरिओग्राफी वगैरे करतो. म्हणजे IPL ओपनिंग सेरेमनी, फुटबॉल ओपनिंग सेरेमनी, नॅशनल गेम्स, दिल्ली कॉमनवेल्थ गेम, हॉकी वर्ल्ड कप. म्हणजे माझी स्पेशालिटी आहे की मास कास्ट 1000, 2000, 5000 लोकांना कोरिओग्राफ करायचा. तर अनायसे शाळेचे ट्रस्टी आहेत कुवेसकर सर आणि त्या आमच्या तोरणे मॅडम प्रिन्सिपल. त्या बोलल्या की आपलं शताब्दी सोहळा आहे तर काहीतरी आपण करूया. तर ऑलरेडी माझा तामझाम असं 1000, 2000 लोकांना करायचा. तर मी त्यांना एक सजेशन दिलं की आपल्या छोट्या मुलांपासून शाळेत पास आउट झालेली पण स्टुडंट, ज्युनियर कॉलेज, DED कॉलेज, व्होकेशनल कॉलेज सगळ्यांचं आपण काहीतरी करूया आणि सगळ्यांना एकत्र ग्राउंडवर घेऊया. आणि शाळेची आमची गेली 70-80 वर्षाची परंपरा आहे. जी राहुटी आम्हाला हे आता तयार राहुटे आहेत. आम्हाला 10-10 राहुट्यांसाठी बांबू मिळायचे. आम्ही साड्या आणायचो. आम्ही आमचीच राहुटी तयार करतो. हे आता थोडंसं मुलांच्या नवीन जमान्याप्रमाणे थोडंसं बदललं आहे आम्ही. सो मी त्यांना कन्सेप्ट दिला की 29 राज्यांच्या 29 राहुट्या आणि त्याच्यातनं मुलं त्या त्या राज्यातनं ती मुलं त्या कल्चरलचं डान्स प्रेझेंट करणार. सो त्यांना ती कन्सेप्ट आवडली आणि शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने सगळ्यांना ते आवडलं आणि त्या निमित्तानं आम्ही प्रयत्न केला आहे ऑलमोस्ट छोट्या मुलांपासून. आणि आय एम रिअली फिलिंग प्राऊड थोडंसं की इतक्या वर्षानंतर शाळेच्या शताब्दी सोहळ्यासाठी मी काहीतरी करू शकलो थोडंसं. आणि गणपतीच्या चरणी प्रार्थना आहे की हा कार्यक्रम खूप छान व्यवस्थित होऊ दे. आणि खूप समाधान आहे या शाळेसाठी, ज्यांनी मला घडवलं त्या शाळेसाठी मी काहीतरी थोडंफार करू शकलो. सो थोडंसं फिलिंग प्राऊड आणि बरं वाटतंय की सगळ्या शाळेतले जुने स्टुडंट, पेरेंट्स आणि सगळे मुलं एकत्र आता परफॉर्म करतील. हे आमच्या शाळेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलंय. सो हा इतिहास असा शाळेच्या पटलावर कोरून राहील. सो रिअली फिलिंग प्राऊड. Are you gonna thanks to Dr. Shirokar High School? शाळेला थँक्स म्हणजे माझा कल्चरल फील्डमध्ये जायचा जो प्रवास आहे तो शाळेतूनच झाला. म्हणजे मी शाळेच्या स्पर्धांमध्ये काम करायचो, गाण्याच्या स्पर्धांमध्ये, नाटकांमध्ये कामं केली. मग त्याच्यातनं थोडंसं ते कल्चरल एलिमेंट शाळेतनंच. आमच्या शाळेचे माझे एक स्टुडंट आहेत ते आता नाही आहेत या जगामध्ये, ज्योतिराम कदम आणि संभाजी तळाशीलकर. त्या तळाशीलकर सरांनी संगीत शिकवलं त्यामुळे सूर आणि ह्याची थोडीशी जाण मिळाली. नाटकाचा अभिनय मिळाला. त्या TV वर आणि इकडे तिकडे आम्ही कार्यक्रम केले. पण शेवटी 10वी पास झाल्यानंतर माझा एक मित्र आहे प्रमोद ढवळे, तो पण ह्या जगामध्ये नाही आहे. सो त्याच्यामुळे मला ते डान्सचे महागुरू भेटले, गुरु रमेश पुरव आणि आता डॉक्टर संध्यापुरीच्या त्या संगीत नाटक अकॅडमीच्या चेअरमॅन आहेत. सो आणि कमलाकर सोनटक्के ज्यांनी मला ह्या इव्हेंट फील्डमध्ये रुजवलं. म्हणजे मला जे बाळकडू मिळालंय ह्या इव्हेंटचं ते त्यांच्याकडनं मिळालंय. सो हे सगळं काय घडलं ते शाळेच्या कनेक्शन्समुळेच घडलं. सो रिअली थँक टू शाळा आणि थँक्स टू आमचे शाळेचे जे स्थापना जे व्यक्ती होते राजचंद्र शिरोडकर सर. आणि रियली फीलिंग गुड. तो डॉक्टर शिरोडकर स्कूल को 100 साल पूरे हो चुके हैं. आप पास आउट हैं. अब साथ ही साथ आपने एक जो मुकम्मल हासिल किया, आपने पद्मश्री आपको मिला है और काफ़ी आपने कामयाबी देखी है. पर आपका जो शुरुआती दौर में जो सहारा है वो आपके स्कूल बना था. तो क्या कहना चाहते हैं स्कूल के बारे में, जो तरक्की आपको जिंदगी में मिली? देखो, मैं यहाँ से 8वीं से 10वीं तक यहाँ पे था. 8वीं में एक दिन जो मेरे ड्राइंग के टीचर थे उन्होंने कहा कि देखो आपको ब्लैक बोर्ड के ऊपर कुछ लिखना है, सुविचार डॉट ऐसा. तो मैंने उनको कहा कि मेरा हैंडराइटिंग अच्छा नहीं है, मुझे थॉट लिखने आते भी नहीं है. लेकिन उन्होंने कहा कि देखो वो ऐसा कुछ नहीं होता है, आप लिख लो हो जाएगा. 8वीं 9वीं 10वीं ऐसे 3 साल मैंने काम किया एज ए सुशोभन मंत्री करके स्कूल का. एक मेरे ये रहता था, मंत्रिमंडल रहता था. और वो 3 साल में मैं इतना कुछ सीखा ना कि मेरे ख्याल से मुझे जो पद्मश्री आज मिली है उसका बेसिक जो था ना वो स्कूल था. तो वो स्कूल से आज तक मैं उधर से जे स्कूल अपार्ट गया, वहाँ पे 5 साल का डिप्लोमा किया, फिर प्रोफेशन में गया, फिर कैलिग्राफी आई, फिर ये यहाँ पे जो सीखा था और प्रोफेशनल थिंग, वो दोनों को इकट्ठा करके मैंने एक नई दुनिया बनाई मैंने. और ऐसे करते करते मैं पद्मश्री तक पहुंचा और ये साल मुझे पद्मश्री. डॉक्टर शिरोडकर स्कूल ने आपके इस मुकम्मल का हासिल किया. तो बाकी जो छात्र देख रहे हैं जिसको आपकी तरह बनना है, अगर आपसे ऊपर जाएंगे वो,
तो क्या कहना है इनके बारे तो देखो क्या होता है कि आजकल बच्चे का प्रॉब्लम क्या हुआ है कि दे आर ऑलवेज थिंकिंग ऑन कंप्यूटर इज देयर, एआई इज देयर, टेक्नोलॉजी इज वेरी इसेंशियल, वो होना जरूरी है, बट खुद का सोच है ना वो बहुत इम्पोर्टेंट है, वो बच्चे आज नहीं कर रहे, वो करनी चाहिए ऐसे मुझे लग रहा है। रीडिंग इज इम्पोर्टेंट, कम्युनिकेशन इज इम्पोर्टेंट, स्पोर्ट्स इज इम्पोर्टेंट, एवरीथिंग इज इम्पोर्टेंट, बट वो लोग ऐसा सोचता है कि नहीं कंप्यूटर आ गया तो सब कुछ आ गया, ऐसा नहीं होता है। Sir, how you gonna thanks to this Dr. Shorkar School for your represent life for a life? नहीं सी आज मैं यहाँ पे हूँ तो जस्ट बिकॉज ऑफ माई स्कूल, इसलिए मैं नमन करना चाहता हूँ और सारे बच्चों को यही कहना चाहता हूँ कि देखो काम करो, सिर्फ मास के लिए काम मत करो, कुछ करके दिखाओ।